वाक्यामध्ये अ ॲन आणि ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन येईल तर त्यावेळेस उद्गारवाचक वाक्याची सुरुवात कशाने करायची रे? उद्गारवाचक वाक्याची सुरुवात व्हॉटने करायची. तर मग काय येईल? हां, हे विशेषणाच्या आधीचं एक वाक्य आणि विशेषणाच्या नंतरचं वाक्य असं दोन वाक्य करतो. तर पहा हे काय होईल? मग याचं उद्गारवाचक वाक्य करताना व्हॉट. ओके. आणि मग काय करायचं तुम्हाला? व्हॉट आणि मग व्हेरी वगळून टाकायचं, कारण व्हेरीचा इफेक्ट व्हॉटमध्ये आलेला आहे. आणि मग व्हॉट आणि मग अ आणि विशेषण. व्हॉट अ क्लेवर बॉय. व्हॉट अ क्लेवर बॉय. आणि ही इज. व्हॉट अ क्लेवर बॉय. व्हॉट लिहिलं नंतर अ क्लेवर बॉय. ही इज. याचं उद्गारवाचक आणि मग शेवटी उद्गारवाचक चिन्ह. कसं केलं आपण? याचं उद्गारवाचक वाक्य कसं केलं आणि याचं उद्गारवाचक वाक्य केलं कसं केलं हे बारकाईने पहा. ज्यावेळेस वाक्यामध्ये अ किंवा ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन आलं तर त्यावेळेस वाक्याची सुरुवात व्हॉटनं केली. आणि अ किंवा ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन नाही आलं, अ ॲन,